प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी राम मंदिराबाहेर भाविकांनी प्रार्थना करण्यासाठी आणि श्री रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली। अयोध्येतील नागरिक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र अशा अनेक भागातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येत आहेत। अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर हे शहर आता देशातील सर्वात मोठं धार्मिक पर्यटन केंद्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या शहराला वर्षाला किमान 5 कोटी पर्यटक भेट देऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय। अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरापेक्षाही अयोध्येतील राम मंदिरामध्ये अधिक भाविकांचा ओघ असण्याची शक्यता। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या सोहळ्यात कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे। यावर्षी भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय। त्यासाठी कर्तव्य पथावर 30 चित्ररथ सादर होणार आहेत। यात एकूण 16 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे चित्ररथ संचलनात सहभागी होणार आहेत। यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कसरतींसाठी 29 लढाऊ विमाने, 7 वाहतूक विमाने, 7 हेलिकॉप्टर, हेरिटेज विमानं आणि अशी एक भारतीय हवाई दलाची एकूण 51 विमाने सहभागी होणार आहेत। ही सर्व विमाने 6 वेगवेगळ्या तळांवरून चालवली जाणार आहेत। त्यामुळे यावर्षी साजरा होणाऱ्या 75व्या प्रजासत्ताक दिनासाठी भारतीय हवाई दल सज्ज झालंय। मुंबईत दाखल होणाऱ्या मराठा आंदोलकांसाठी वाशीची कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट 25 तारखेला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मार्केट बंद ठेवून मराठा आंदोलकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामुळे या काळात 5ही बाजारपेठा बंद राहतील। 25 तारखेला मराठा आंदोलकांसाठी मार्केट बंद, तर 26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी असल्याने मार्केट बंद राहणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव PL खंडागळे यांनी दिली आहे। केंद्र शासनाने 3 ऑक्टोबर 2018 नंतर आशा स्वयंसेविकांच्या वेतनात वाढ केलेली नाहीये। केंद्र शासनाकडून वेतनात वाढ मिळवून देण्यात यावी, आशा स्वयंसेविकांना किमान वेतन लागू, शासकीय सेवेत सामावून घ्यावं, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी अकोला इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आलं। संपाचा हा 12वा दिवस असून आशा सेविकांनी मंगळवारी काळ्या साड्या आणि रिबिनी बांधून केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करत घोषणाबाजी केली आहे। धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईचं उत्पन्न घेतलं जातं, परंतु पपईला मिळणारा अल्प दर याच्यामुळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला। यासाठी पपईचे दर निश्चित करण्यात यावे। शेतकऱ्यांची व्यापारी बैठक यासाठी घेण्यात आली, परंतु या बैठकीला व्यापारी न आल्याने शेतकऱ्यांकडून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। 4 दिवस उलटण्यात आले तरी देखील व्यापारी शेतकऱ्यांचा संवाद साधण्यासाठी कोणीही न आल्याने 4 दिवसांपासून पपई तोडणी बंद आहे। नागपूरच्या व्हरायटी चौकात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा धडकला। अंगणवाडी सेविकांनी व्हरायटी चौकातील 4ही बाजूंनी घेराव घातला। रस्त्याने येणारी वाहतूक पूर्ण कोलमडली। दिवाळी अधिवेशनापासून अंगणवाडी सेविकांचा आपल्या विविध मागण्या घेऊन आंदोलन सुरू, मात्र सरकार त्यावर तोडगा काढत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय। छत्रपती संभाजीनगर शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचं प्रकरण ताजं असतानाच हर्सुल परिसरात बांगलादेशमधील एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। पोलिसांनी या प्रकरणी एका दाम्पत्याचा पर्दाफाश केलाय। तिघांना अटक केली आहे। न्यायालयाने त्यांना 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत। गोंदिया जिल्ह्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण दिसून आलं, मात्र सकाळपासून अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे।
पोलीस दलात सध्या अंमलदारांची भरती प्रक्रिया सुरू आहे, मात्र त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात पुरेसे पोलीस प्रशिक्षण केंद्र नाहीत. त्यामुळे आहे तेवढ्याच केंद्रामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण द्यावं लागतंय. गोंदियामध्ये रामलल्लाची सुबक अशी रांगोळी काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाची रांगोळी काढण्यात आली. काही तासातच रामलल्लाची ही रांगोळी पूर्ण करण्यात आली. सध्या या रांगोळीची चर्चा सुरू असून व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होत आहेत. थंडीचं राज्यात पुन्हा जोरदार पुनरागमन झाल्याने निफाडचा पारा घसरलाय. निफाड तालुका पुन्हा गारठून आलेला आहे. तालुक्यातील कुंदेवाडी इथे गहू संशोधन केंद्राच्या हवामान विभागामध्ये 6.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात सर्वात कमी तापमानाची नोंद यावेळी झाली. किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी भरली आहे. धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडी परतली असून तापमानाचा पारा घसरला. जिल्ह्याचं तापमान 7 अंश सेंटीग्रेड पर्यंत खाली आलं. गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा दररोज कमी होतोय. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट आली आहे. जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात थंडी गायब होती आणि थंडीत तापमानाचा पारा 14 अंश सेल्सिअसवर होता. ढगाळ वातावरण आणि कमी झालेल्या थंडीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय. मात्र आता पुन्हा थंडी परतल्यामुळे पिकांना फायदा होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटते. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सैफच्या बाबत समोर आलेल्या बातमीनं सर्वच चाहत्यांना धक्का बसला. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सैफच्या गुडघ्याला आणि खांद्याला मोठी दुखापत झाली असून त्याला फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भारताचा शेअर बाजार जगात 4था स्थानी आहे. हाँगकाँगच्या शेअर बाजाराला मागे टाकत भारताने 4था क्रमांक गाठला. भारतीय शेअर बाजाराचं बाजार भांडवल $4.33 ट्रिलियन इतकं आहे, तर हाँगकाँगच्या शेअर बाजाराचं बाजार भांडवल $4.29 ट्रिलियन इतकं आहे. अमेरिकेचा शेअर बाजारात जगात पहिल्याच क्रमांकावर आहे.